आणि RSS ही संघटना आरक्षण विरोधी संघटना आहे। ती आरक्षणाच्या बाजूने कधीच निर्णय घेऊ शकत नाही। म्हणून ज्यांना कुणाला वाटतं की हे सरकार आम्हाला न्याय देतंय, ज्यांना कुणाला वाटतं की हे सरकार आमचं आहे, त्यांना मी एकच प्रश्न विचारतो बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या खालून की आतापर्यंत इतिहासात आदिवासींचा मुख्यमंत्री का झाला नाही, या ठिकाणी अल्पसंख्याकांचा मुख्यमंत्री का झाला नाही, दलितांचा पंतप्रधान का झाला नाही? म्हणजे वर्गीकरण करायचं पण ते मुख्यमंत्री पदात करायचं नाही। वर्गीकरण पाहिजे पण ते संघ प्रमुखाच्या पदामध्ये नाही। आतापर्यंत RSSचे सर्व संघ प्रमुख हे ब्राह्मण आहेत, तिथं कुणीही दलित आदिवासी संघ प्रमुख होऊ शकला नाही। देशाच्या सगळ्या मुख्य पदावरती ब्राह्मण बसलेले आहेत, त्यांची टक्केवारी किती, त्याचं वर्गीकरण करणार कधी? सगळे सचिव त्यांचे आहेत, त्याचं वर्गीकरण करणार कधी? जेतच्या नियुक्त्या कशा होत्या हे जर किती भयंकर आणि धक्कादायक आहे। त्यामुळे ज्या गोष्टीचं वर्गीकरण झालं पाहिजे, ओपन कॅटेगरीतलं वर्गीकरण करा, EWS मधलं वर्गीकरण करा, पण त्या EWS मध्ये आर्थिक निकषावरील जे आरक्षण आहे ते असंवैधानिक असून सुद्धा त्याच्यामध्ये वर्गीकरण होत नाही। त्याच्यात OBC SC ST सहभाग घेऊ शकत नाही। फक्त एका जातीची व्यवस्था 10% केली आणि ते 3% सुद्धा या ठिकाणी नाही आहेत। त्यांचं प्रतिनिधित्व असताना सुद्धा तिथं क्रिमी लेअरची अट नाही आणि खुशाल राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो की आम्ही वर्गीकरण करणार, क्रिमी लेअरची अट लावणार। अरे बाबा, ज्या समाजाचं डोकं तू भडकवायला लागलास, त्या समाजाचा जो आमदार तुझ्या बाजूला आहे त्याला मुख्यमंत्री कर ना। 3 वेळा तुलाच मुख्यमंत्री व्हायचंय पण दुसऱ्याला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही। तुमची संख्या किती आहे, तुम्ही काय करायला निघालात? आणि म्हणून आमच्यासाठी जगण्या मरण्याचं अस्तित्वाचं जे काही आहे ते संविधान आणि आरक्षण आहे। आमचं अस्तित्व बाबासाहेबांनंतर कशामुळे जिवंत असेल तर ते फक्त संविधानामुळे। या देशात एक अराजकतेचं माहोल आहे, पेट्रोल महागाई, डिझेल महागाई। अहो, शेतकऱ्यांना जर डिझेल पाहिजे असेल तर 7-12 घेऊन जावा लागतो या देशात। या ठिकाणी कांद्याच्या भावावरून, कांद्याच्या ढिगाऱ्यावरती शेतकऱ्यांना विष पिऊन मरण्याची वेळ आज आलेली आहे। 5 रुपये कांद्याचा भाव, यात काय होणार आहे? आणि 3-3 रुपयांनी तुम्ही 7-7 रुपयांनी जर डिझेल वाढवत असाल तर तो शेतातून कांदा घेऊन जायचं आहे, तिथंच त्याचे पैसे संपत आहेत। पुढची तर गोष्ट राहूनच गेली। म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावरलं सरकार, बेरोजगाराच्या मुळावरलं सरकार। हंटा व्हायरस रिलीज केला आहे, WHO रोज धमक्या देतोय। या ठिकाणी कधीही महामारी येऊ शकते, त्या ठिकाणी लस येऊ शकते, पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं। या पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली काल, जी मीडियातून आता हटलेली आहे। एक कंपनी, IT कंपनी एका तासात बंद पडते आणि 600 तरुण बाहेर पडतात आणि त्यांच्या नोकऱ्या जातात। आता त्यांनी जगायचं कसं? पण हा मुद्दा देशाचा असून देव पाटलावरती नाही। या ठिकाणी विषारी दारू पाजून झोपडपट्टी टार्गेट केली। ही काही नैसर्गिक घटना नाही, ही एक सुनियोजित झोपडपट्टीला टार्गेट करण्याचा कट आहे। मिथेनॉल आलं कुठून? मिथेनॉलच्या फॅक्टरीतून बाहेर पडलं कसं? ते हडपसर मार्गे संजय नगर दापोडीच्या झोपडपट्टीत आलं कसं? आणि मरणारे फक्त दलित, मुस्लिम, बहुजनच कसे? हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। हा येणाऱ्या काळात एक अणुबॉम्ब सारखा एक खेळ आहे। ही विषारी दारू पेले, डोळ्याला अंधाऱ्या आला, तोंडात फेस आला आणि माणूस मेला इथपर्यंत प्रक्रिया नाही तर हा एक प्रकारचा दहशतवादी हल्ला आहे आणि हा घडून आणण्याचं काम येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी घडू शकतं। हे आमचे प्रश्न आहेत, या प्रश्नावर कुणी बोलत नाही। आमचा सामाजिक न्यायाचा 10,000 कोटी रुपये निधी लाडली बहीण योजनेला आतापर्यंत वळवला आहे। सामाजिक न्यायाचा निधी जवळपास 5-6 हजार कोटी आहे आणि 4 ते 5 हजार कोटी आदिवासी न्याय विभागाचा आहे। आमच्या शिष्यवृत्तीचा, आमच्या घरकुलाचा, आमच्या सामाजिक न्यायाच्या उन्नतीचा हा निधी लाडली बहीणला वापरला आहे आणि आता कळतंय की 80 लाख लाडली बहीण ज्या आहेत त्या अपात्र करण्यात आल्या। मी ज्यावेळेस खरी माहिती घ्यायला गेलो तर या अपात्रमध्ये सगळ्यात जास्त या दलित महिला आहेत, आदिवासी महिला आहेत, यांना सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे। दलित आणि आदिवासी महिलांची सुद्धा लाडली बहीण अनुदान बंद केलंय आणि निधी वापरलाय कुणाचा? आमचा 10,000 कोटी। आणि म्हणून या प्रकरणामध्ये
ही जी काही लाडली बहीणचा योजनेला 10,000 कोटी दलित आणि आदिवासींचा वळवलाय, त्यात सुनेत्राताई पवार असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या तिघा जणांवरती ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी दलितांचा आणि आदिवासींचा निधी निवडणुका जिंकण्यासाठी वाटला, अपात्र लोकांना वाटला, त्यांनीच अपात्र घोषित केलंय. मग आमचा निधी का वापरला? तुम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या. यामध्ये खूप मोठं षडयंत्र आमच्या सगळ्याच आर्थिक उन्नतीवरती, सामाजिक उन्नतीवरती होत आहे आणि हे लोकांना कळत नाही. तुम्हाला दिल्लीमध्ये जर तुम्ही सर्च केलं तर CBDC नावाची एक डिजिटल करन्सी लॉन्च केलेली, याच्यानंतर तुम्हाला पैसा दिसणार नाही. आज महाराष्ट्रातल्या 10 ते 15 ठिकाणी जिल्ह्यामध्ये मी बघतोय बँकेत नोटा काढायला गेलेल्या माणसाला नोटा भेटत नाहीत. आमच्या नोटा गेल्या कुठं? आमच्या देशाने या ठिकाणी आमचं असलेलं सोनं सुद्धा विकून टाकल्याची बातमी परवा आली. हे सरकार भांडवलदारांचं आहे. AI चा काळ आलेला आहे. 1000 लोकांचं काम एकच AI च्या माध्यमातून कमांडवरून होतं आहे. म्हणून आता बहुजनांची या ठिकाणी गरज नाही, त्यांना असणारं संपवायचं, हाच अजेंडा या ठिकाणी राबवलेला आहे. म्हणून हा खरा मुद्दा आहे की डिजिटल करन्सी आर्थिक स्वातंत्र्य घालणारी करन्सी आहे. हा मुद्दा आहे. EVM मुळे आमचं पूर्ण लोकशाही उद्ध्वस्त झाली, हा आमचा मुद्दा आहे. पण याच्यावरून लक्ष हटवायचं, अराजकता आणायची, लॉकडाऊन लादायचं, आणीबाणी आणायची, बुद्धविहार बुद्धगयेचं कैद केलंय, बौद्धांवरती हल्ले सुरू आहेत, ख्रिश्चन समाजाला खुलेआम टार्गेट केलं जात आहे. त्या पडळकरनी 11 लाखाचं बक्षीस लावून या ठिकाणच्या त्या ठिकाणच्या धर्मगुरूला त्यांचं शिर कलम करण्याची घोषणा केली, तरीसुद्धा साधी NC सुद्धा त्याच्यावर झाली नाही. म्हणजे आमचा ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूला तुम्ही टार्गेट करणार आणि त्यांचं असणारं शिर कलम करण्याची भाषा करणार. पिंपरी चिंचवड असेल, या सगळा पुण्याचा भाग असेल, सगळा सोलापूरपर्यंत, रत्नागिरी, रायगडपर्यंत मला रोज फोन येतात. कारण या ख्रिश्चन समाजाच्या आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेतला होता. सगळा समाज बैचेन आहे, रडतोय. एकत्र आले की धर्मांतराचा आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकलं जातंय, गुन्हे दाखल केले जातात, ते भयभीत झालेले आहेत, खोट्या केसेस केल्या जातात आणि त्यांना असणारं या राज्यात जगण्याची सुद्धा आता त्या ठिकाणी इच्छा राहिलेली नाही, अशी भयानक परिस्थिती त्यांच्यावर आणलेली. म्हणून अल्पसंख्याक आम्हाला पहिलं वाटायचं हे ख्रिश्चनासोबत होते जाऊ द्या, हे मुस्लिमासोबत जाऊ द्या, पण आज वर्गीकरणाचा घाट घालून आम्हाला सुद्धा उद्ध्वस्त केलं. हे वर्गीकरण एवढं घातक आहे की येणाऱ्या पिढ्याला आरक्षणापासून मुकावं लागणार आहे. आणि आरक्षणापासून जर आम्ही मुकलो तर आम्हाला जे काही बाबासाहेबांनी दिलंय ते उद्ध्वस्त झालं की पुन्हा गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी या आजच्या आंदोलनातून इशारा देतोय देवेंद्र फडणवीसांना की आम्ही आग आहोत, आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. देवेंद्र फडणवीस, आम्ही काही सहन करू शकतो, पण संविधान आणि आरक्षणाला जर टच केलं तर या ठिकाणी तुझी गय नाही. या आगीशी खेळण्याचा प्रयत्न एवढा महागात पडेल की कुणीही कधीही त्या क्रांतीचा विचार करणार नाही. एवढी भयान आणि भीषण क्रांती या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. दलित, अल्पसंख्याक, मुस्लिम, ख्रिश्चन कम्युनिटी, बहुजन, शेतकरी, बेरोजगार या सगळ्यांचा अजेंडा घेऊन आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रात निघाली. आणि माझ्या यात्रेनंतर RSSचे मीटर लागलेत की आम्ही 2 जातीत भांडणं लावले होते, पण दीपक केदारने RSS हा खरा शत्रू सांगून आमचा असणारा षडयंत्र हाणून पाडलंय. आज लोक प्रत्येक आंदोलनात RSSच्या विरोधात बोलतायत. हे 4 दिवसात घडलं आणि 4 दिवसाच्या आधी प्रत्येक आंदोलनात जाती विरोधात माणूस बोलत होता. हे आरक्षण बचाव यात्रेने घडून दाखवलं. म्हणून आमचा सगळ्यांचा शत्रू निश्चित आहे RSS, मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी. आरक्षण विरोधी जो आहे त्याला आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, हाच इशारा या माध्यमातून देतो. आणि आरक्षण बचाव यात्रा उद्या रायगड जिल्ह्यात जाणार आहे. पुढच्या 10 ते 15 दिवस जशा जशा आम्हाला तारखा मिळतील आम्ही हे पिंजून काढू. पुन्हा भीमा कोरेगाव होऊ देणार नाही, पुन्हा माझ्या समाजाचं रक्त सांडू देणार नाही. अरे नीट पेपरमुळं 17 लोक मेलेत आणि विषारी दारूमुळे 25 लोक मेलेत. धर्मेंद्र असो की देवेंद्र असो राजीनामा देत नाहीत. गोचिडासारखे खुर्चीला चिटकून बसलेत, हे राजीनामा सुद्धा द्यायला तयार नाहीत. म्हणून यांच्या विरोधात जन आक्रोशाशिवाय पर्याय नाही. मी जेवढा फिरत राहील
फडणवीस एवढा येणाऱ्या काळात या ठिकाणी जन उठाव उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। जर हा जन उठाव थांबवायचा असेल तर हे सगळे थेर जे सुरू केलेत ते 2 दिवसात बंद करा। ही कोणती अहवाल आणलाय तो अंधारात राबवण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा या माध्यमातून देतो। आणि आरक्षण जिंदाबाद होतं, संविधान जिंदाबाद होतं, त्याला फाडण्याची भाषा कोई वहाँ बैठकर राजा क्या भाजा कर रहा है, यूपी में कौन राजा भैया है, उसकी औकात भी मैंने दिखा दी यहाँ बैठकर। मैं यहाँ बैठकर यूपी में बवाल ला सकता हूँ कौन राजा है कौन गुंडा है, हम किसी को गिनते नहीं, क्योंकि यहाँ पर राजा और सबका बाप एक ही है, वो है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। यहाँ कोई राजा नहीं रहेगा। ये राजा का राजशाही पूरी खत्म करने का काम हमारे बाप ने संविधान के माध्यम से किया है। ये कोई राजा भैया है उधर ही गली में दादागिरी करने की, संविधान को फाड़ने की और भाषा की, सनातन तुम्हारे घर में रखो, लेकिन संविधान को अगर छेड़ने की भाषा की, मुस्लिमों को टारगेट करने की भाषा की, तो मैं महाराष्ट्र में बैठकर यूपी में बवाल ला सकता हूँ। तो चुनाव में अगर यूपी में एंट्री की तो राजा तेरा एमएलए बनना मुश्किल हो जाएगा। इतनी बड़ी ताकत इस देश में हमारी है, हम जो तय करेंगे वही होगा। और जब बहुजनों का राज 2027 में यूपी में आएगा, तेरी जगह जेल में होगी। जो जो संविधान के खिलाफ बोला है, जिसने जिसने हमारे लोगों को जेल में डाला है, जिसने जिसने हमारे पूरे कम्युनिटी को टारगेट किया है, उनको टारगेट करने का काम आने वाले समय में करेंगे। जल्दी अगर ईवीएम खत्म नहीं हुआ और बैलेट पेपर नहीं आया तो बैलेट PU कब हो जाएगा पता नहीं लगेगा। ये इशारा और चुनौती भी मैं सरकार को देता हूँ और रुकता हूँ। जय भीम।